माझ्या बेडरूममध्ये नेऊन मला बंद केलं. 3 जणांनी माझ्यावरती अटॅक केला आणि त्यांच्याजवळ चाकू होता, पिस्टन होती. किती माल आहे, काय आहे, कुठं आहे, दाखवा आम्हाला. म्हटलं आमच्याजवळ मालच नाही आहे. तर एक जण सुनाकडे गेला, सुनाला धरलं, तिला पिस्टन दाखवला. पिस्टन दाखवून मला चाकू दाखवला. हे इथं चाकू लावला होता. रामदास गोविंद पगावे. मी भारतभूषण हाऊसिंग सोसायटीमध्ये 64 नंबरच्या प्लॉटमध्ये राहतो. 9:45च्या वेळेला, 9:30 पावणे 10च्या वेळेला 2 जण आले. अगोदर 2 जण आले आणि त्यांनी हे केलं का बाबा तुमच्या एसीचं कंप्लेंट आहे म्हणून आम्ही आलो. तर मी दरवाजा खोलला. ते लोक मध्ये आल्यावरती अजून 2 जण मध्ये आले. त्या 2 जणांनी मला डायरेक्ट मध्ये नेऊन माझ्या बेडरूम मध्ये नेऊन मला बंद केलं आणि 3 जणांनी माझ्यावरती अटॅक केला. मी तोंडाला ते हे चिकटपट्ट्या लावल्या होत्या आणि त्यांच्या तोंडाला हेल्मेट पण होतं आणि मास्क लावलेला होता. म्हणजे मास्क कोणता, तो साधा आपला नाही, तो मफलरवाला मास्क येतो ना, तो लावलेला होता. आणि त्यांच्याजवळ चाकू होता, पिस्टन होती आणि हँड ग्लोव्ज लावलेले होते. सगळे हँड ग्लोव्ज हे केलेले होते आणि हेल्मेटच त्यांच्या, मेन म्हणजे हेल्मेटच त्यांचं हे होतं. काय बोलले ते म्हणे किती माल आहे, काय आहे, कुठं आहे, दाखवा आम्हाला. म्हटलं आमच्याजवळ मालच नाही आहे. म्हटलं आम्ही रिटायरमेंट माणसं आहे, हे घर लोनवरती केलेलं आहे आम्ही, काही हे आमचे EMI जातात, आमच्याजवळ कोण सोनं आणावे. नाही म्हणे. मराठीत बोलत होते. नंतर मग काय घरात किती जण होते? आम्ही 2च जण होतो, मी आणि माझी सून. हे दोघं, सून माझी स्वयंपाक करत होती, मी बेडवरती पडलेलो होतो. त्यांनी तिथं मला हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांना कोण कोंडून ठेवलं? त्यांना अगोदर मला कोंडलं, माझं हे केलं. तर एक जण सुनाकडे गेला, सुनाला धरलं, तिला पिस्टन दाखवला. पिस्टन दाखवून मला चाकू दाखवला. त्यांनी हे आणि मला चाकूने, तिला पिस्टनने घेऊन ते वरती गेले आणि तिला चिकटपट्टी लावली तिच्या याच्यावरती. माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावली, तिचे हातपाय बांधले, माझे हात बांधले पाठीमागं आणि मला घेऊन वरती गेले. मारहाण हे इथं चाकू लावला होता आणि इथं दाबून हे केलं होतं. माझ्या इथं चाकू लावला होता, त्या झटपटीत माझ्या इथं पण मार लागला होता हाताला. मी त्यांना 2 लाथा मारलेल्या आहे. काही घरातलं काही गेलं? सामान गेलंय आमचं. 4 बॅग याच्या होत्या कपड्याच्या, सगळे कपडे होते त्याच्यामध्ये आणि चांगले कपडे होते, काही नवीन कपडे होते आणि काही शिवलेले कपडे होते, काही विदाऊट शिवलेले कपडे होते. सोन्या चांदीचे दागिने आमच्याजवळ नाहीच आहे. रोकड पण नाहीये, कारण आमचं सगळं बँकेशी संबंधित आहे.